गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांच्या बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण आग. सुदैवानं बचावले 44 प्रवासी. आगीत बस जळून खाक. रत्नागिरी जिल्ह्यात वाशिष्ठी नदीवरील पिंपळे ते खडपोली दरम्यानचा पूल पडला. सुदैवानं वाचला रिक्षाचालक. दसपटीकडे जाणारी वाहतूक बंद. नॉनव्हेज खाण्यावरनं सुप्रिया सुळेंची स्पष्टोक्ती. खाल्लं तर माझ्या पांडुरंगाला चालतं सुळेंचं विधान, तर वारकरी त्यांना उत्तर देतील फडणवीसांचा टोला. आता पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार का? कुठे गेलं सिंदूर? भारत पाकिस्तानच्या सामन्यावरनं उद्धव ठाकरेंचा सवाल. तर जावेद मियादादला घरी जेवायला कुणी बोलावलं? मुख्यमंत्र्यांचा पलटवार. रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, यांचं डोकं चोरी झालेलं आहे, त्यांना दिमाग चोरी झालेलं आहे. रोज वोट चोरी झालं म्हणतात, यांचं डोकं चोरीला गेलंय. काही लोक तोंडावर पडले तरी सुधारायला तयार नाहीत. फडणवीसांचा राहुल गांधींचा विरोधकांवर हल्लाबोल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला वेळ देत नाहीत, माझी कामं दिल्लीतून होतात. नाशिकमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. ग्रामपंचायत कार्यालयावर नर्तिका नाचवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल. निफाडच्या शिवरे गावातील ग्रामसेवकाच्या तक्रारीनंतर कारवाई. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर कारवाईचा बडगा. आणि राजस्थानच्या सवाई माधोपूरला मुसळधार पावसानं झोडपलं. कोटा आणि बुंदीमध्ये पूरस्थिती, तर उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार. मुंबईच्या करिरोड इथल्या जय बजरंग मंडळाच्या डिलाईल रोडच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. डिलाईल रोडच्या राजाचं यंदाचा 55वं वर्ष आहे. दरम्यान पार पडलेल्या आगमन सोहळ्यामध्ये नागरिकांची मोठी गर्दी होती. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर मुंबईमध्ये गणेश आगमनाची लगबग सुरू आहे. दरम्यान एक्सर वर्कशॉपमधनं बोरिवलीतील गोराईच्या राजाच्या मूर्तीचं प्रस्थान झालं. गोराईच्या राजाचं यंदा 31वं वर्ष आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमधनं 600 एसटी बसेस देण्यात आल्या आहेत. या एसटी बसेस मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली इथल्या भाविकांना कोकणात घेऊन जाणार आहेत. गणेशोत्सव अवघ्या 3 दिवसांवरती येऊन ठेपला. दरम्यान नंदुरबारमधल्या कंजरवाड्याच्या राजाचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात हा आगमन सोहळा पार पडला. चिपळूणमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर मंडळ कार्यकर्त्यांना ड्रेसकोड सोबतच आयडी कार्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळानं तब्बल 230 बस फेऱ्या रद्द केल्यात. 110 बसेस मुंबईला पाठवल्यामुळे या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. जालन्याच्या इंदेवाडी परिसरातनं पोलिसांनी 3 डीजे जप्त केले. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान मिरवणुकीमध्ये डीजे वाजवल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. बारामतीमध्ये आमदार अर्जुन खोतकरांविरोधात आंदोलन करण्यात आलं. करण इंगुले यांचं गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. खोतकरांवरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जळगावच्या तळे गावातील ग्रामसभेमध्ये सोलार प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केला. जमीन अधिग्रहित करताना ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. तातडीनं हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पुण्यातील येरवड्यामध्ये मुलींचा राडा बघायला मिळाला. माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का करतेस या कारणावरून 2 मुलींचे गट भिडले. तर एकमेकींना शिवीगाळ करत लाथा बुक्क्याने मारहाण करण्यात आली. तर या राड्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पिंपरीमध्ये 11 वर्षीय प्रत्युषा बोराटे या मुलीचा भरधाव ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. दरम्यान ज्यांच्यासाठी अवजड वाहनं चालवली जात आहेत त्या बांधकाम व्यावसायिकांना पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप करत प्रत्युषाच्या आईवडिलांनी संताप व्यक्त केला. मुंबईच्या प्रतीक्षानगरमध्ये मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे शाखाध्यक्ष लव नर आणि मनसैनिकांनी GHB कंपनीच्या इंजिनियरला खड्ड्यात बसवून संताप व्यक्त केला. प्रतीक्षानगरमधील नागरिक मागील 12 वर्षांपासून खड्ड्यांचा त्रास सहन करतायत. आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावामध्ये बैलपोळ्याच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालयावरती नर्तिका नाचवत धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली आणि ग्रामसेवकाच्या तक्रारीनंतर नाशिकच्या ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या व्हिडिओमधील नृत्यांगना, आयोजक आणि डीजे ऑपरेटरवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामसेविका संगीता गोसावी यांच्या तक्रारीवरनं निफाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. महाराष्ट्र सीमेवर मध्य प्रदेशातील पांढुर्णा आणि सावरगाव गावामध्ये जीवघेणी गोटमार खेळाची परंपरा आजही कायम आहे. आज सकाळपासून पांढुर्णा आणि सावरगाव या दोन गावांमध्ये गोटमारीचा म्हणजेच दगडफेकीचा खेळ सुरू आहे. या गोटमारीमध्ये आतापर्यंत 200 पेक्षा अधिक ग्रामस्थ जखमी झालेत. पुणे नाशिक महामार्गावरील चाकणमध्ये दुचाकीस्वारांचा जीवाशी खेळ करणारा प्रवास दिसून आला. एकाच दुचाकीवरती बसून तब्बल 6 जण पुण्याकडे जात असल्याचं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. अपघाताला निमंत्रण देणाऱ्या अशा प्रवाशांवरती आता काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा शहराजवळ बिबट्यानं थेट धावत्या दुचाकीवरती झडप मारली. अचानक बिबट्यानं हल्ला चढवल्यामुळे दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावरती पडून गंभीर जखमी झाले. या घटनेत बिबट्या देखील जखमी झाला. बिबट्या काही सेकंद रस्त्यावरती तडफडला आणि वाहनांचे चाहूल लागतात जवळच्या शेतात पसार झाला. ग्रामसभेमध्ये पाण्यावरून प्रश्न विचारल्याच्या रागातनं महिला सरपंचाचा पती आणि दिरानं ग्रामस्थाला बेदम मारहाण केली. परभणी जिल्ह्यातील राणी सावरगाव इथे ही घटना घडली असून पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील नागोठणेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. अनवर पिंजारी ही व्यक्ती जुना वरवटणे पुलावरनं पडल्यामुळे ते वाहून गेलेत. पोलीस शिपाई हंबीर यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची पाण्यामध्ये दमछाक झाल्यामुळे ते अपयशी ठरले. मावळच्या आंबी MIDC परिसरामध्ये रस्त्याची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मुंबईकरांना गणेश दर्शन करता येणार आहे. यासाठी MMRDA कडनं मेट्रो 2A आणि मेट्रो 7 अंधेरी ते दहिसर आणि गुंदिवली या मार्गावरती गणेशोत्सव काळात रात्री उशिरापर्यंत मेट्रोच्या वाढीव फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सव काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं यंदा विशेष तयारी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आता 8 ऐवजी 16 डब्यांचं धावणार आहे. त्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर ट्रान्स हार्बर मार्गावरती ब्लॉकमुळे सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 ठाणे ते वाशी नेरूळ या दरम्यान रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असेल. सोन्या चांदीच्या भावामध्ये पुन्हा वाढ होऊन सोनं 1,000 रुपयांनी तर चांदी 2,500 रुपयांनी वधारली आहे. सोनं 1,06,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,17,500 रुपये प्रति किलोवरती पोहोचली आहे. एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी होतीये. त्यात बहुतांश बसेस या 10 वर्षांपेक्षा जुन्या असल्यामुळे दुरुस्ती खर्च वाढला आहे. परिणामी राज्यभरात एसटीला प्रतिदिवस तब्बल 2 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागत असून संचित तोटा 1,000 कोटींवरती पोहोचलाय. घोडबंदर रोडवरती सुमारे 800 खड्डे पडल्यामुळे इथली वाहतूक कोंडी आणि अडथळे वाढत आहेत. गणपतीच्या आगमनाच्या अगोदरच या खड्ड्यांमुळे भक्तांना आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथीच्या रोगांमध्ये वेगानं वाढ होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते 14 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभरात इन्फ्लुएन्झा आजारांचे 663 रुग्ण आढळले. त्यापैकी 140 रुग्ण हे मागील 1.5 महिन्यात आढळले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला. शालेय शिक्षण विभागानं इयत्ता 11वीसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अंतिम टप्पा जाहीर केलाय. अजूनही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी असणार आहे. सोमवारी प्रवेशासाठी रिक्त राहिलेल्या जागा जाहीर होतील. इयत्ता 11वी प्रवेशाच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांना पर्याय नोंदणीपासून ते जागा निश्चितीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ओपन टू ऑल ही पहिली विशेष फेरी पूर्ण झाल्यानंतर मुंबई विभागातनं 2,82,562 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असले तरी कला शाखेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली असल्याचं निदर्शनास आलं. मुंबई विभागातील एकूण जागांपैकी 53.27% जागा रिक्त राहिल्या आहेत. पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये 38 क्रमांकाचा आंबेगाव ते कात्रज हा प्रभाग 5 सदस्यांचा करण्यात आलाय. 3 सदस्यांचे 3 प्रभाग रद्द करून ते 4 सदस्यांचे करण्यात येत आहेत. त्यामुळे लोहगावपासून ते कात्रजपर्यंत 16 प्रभागांच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी मोठे बदल झाले. त्याचा परिणाम थेट 64 नगरसेवकांवरती होणार आहे.
राज्य सरकारनं अवजड माल वाहतूक वाहनांसाठी क्लिनर ठेवण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून नागरिकांकडून 29 ऑगस्टपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. मात्र ही सवलत फक्त ड्रायव्हर असिस्ट सिस्टम असलेल्या वाहनांसाठीच लागू असणार आहे. नवी मुंबईत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय. घणसोली रोड सेक्टर 17 मधील भूखंड क्रमांक A3 वरती बांधण्यात आलेल्या साईविरा अपार्टमेंट या 5 मजली अनधिकृत इमारतीबाबत याचिकाकर्त्यांकडून दाखल करण्यात आलेली रीट याचिका नुकतीच उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. त्यासोबत याचिकाकर्त्यास 15,000 रुपये दंड ठोठावला. सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत असून मागील 3 वर्षात सायबर पोलिसांच्या मदत क्रमांकावरती तब्बल 13 लाखांहून अधिक फसवणुकीचे फोन आलेत. पोलिसांनी तत्काळ दखल घेत पुढील कारवाई केल्यामुळे फसवणुकीतील 300 कोटी रुपयांची रक्कम ही गोठवण्यात यश आलंय. शिवाय पोलिसांनी 11,000 फोन सुद्धा ब्लॉक केलेत. एक सविस्तर बातमी बघूयात. खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराविषयी परखड मत व्यक्त केलं. आपण वारकरी संप्रदायाला मानणार असल्याचं सांगतानाच त्याने कधीकधी मांसाहार देखील करत असल्यामुळे माळ घातली नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. खाल्लं तरी माझ्या पांडुरंगाला चालतं असं सुळे म्हणाल्यात. मात्र आता यावरनं राजकारण सुरू झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सूचक अशी प्रतिक्रिया यावरती दिली. मी रामकृष्ण हरिवाली आहे. फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते. मग खरं बोलते बाई, मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो. बाबा दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय का पाप केलं का काय? आणि ओपन खाते मी. त्यामुळे फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा. बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला. वाटले ज्या दिवशी सोडून देईन आणि इथे ना माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणं बाईने. माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही. याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरती भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सडकून टीका केली. ऐकूयात. पिढ्यानपिढ्या शुद्ध शाकाहाराची परंपरा जोपासणाऱ्या आमच्या वारकऱ्यांचा जो आराध्य दैवत आहे त्या पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. अहो, तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका. पण असं आहे, मौलाना शरद पवारांच्या मुलीकडनं दुसरी काय अपेक्षा करणार? पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. मुळशी तालुक्यातील मुठा लवासा रोडची दुरवस्था झाली आहे. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावरती येत असल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. त्यामुळे वाहन चालकांनी अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय. अकोला जिल्ह्यातील उमरा गावानं एक आगळी वेगळी आणि ऐतिहासिक परंपरा जोपासली आहे. द्वारका उत्सव असं या परंपरेचं नाव आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उमरा गावात हा द्वारका उत्सव साजरा होतो. जळगावच्या जामनेरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. यंदा शहरामध्ये एकाच दिवशी 3 ठिकाणी 12 गाड्या ओढण्यात आल्या. 12 गाड्या पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली. जळगावच्या 40 गावच्या वाघरू गावामध्ये रानडुकरांनी हाहाकार माजवला. शेतातील 1.5 एकर मका रानडुकरांना फस्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. आता पुढची बातमी बघूयात. पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या संघात सामना आयोजित केलेला आहे. पण याच सामन्यावरनं आता महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटू लागलेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन सिंदूरचा हवाला देत या सामन्याला विरोध केलाय. पंतप्रधान म्हणतात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. मग त्या गरम सिंदूरचा आता कोल्ड्रिंक झालंय का? रक्त आणि क्रिकेट कसं चालतं असा सवाल विचारत उद्धव ठाकरेंनी भाजपवरती जोरदार हल्ला चढवला. बोगस जनता पक्षाच्या लोकांच्या हातात देश असल्याची टीका ठाकरेंनी केली. वो आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट है. मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं?
थम्सअप कोका कोला चला चाय गरम गेला आता ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर. पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय. आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? तर भाजपनं देखील या मुद्द्यावरनं शिवसेनेला मातोश्रीवरच्या जावेद मियादादच्या भेटीची आठवण करून दिली. ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. मेरे रगों में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं? भारत पाकिस्तान मॅच क्रिकेट मी पहिलेच सांगितलं असं आहे, जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांनी एकदा आरसा बघावं. मोठ्या साहेबांवर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच. तर जेव्हा जावेद मियादाद मातोश्री इथे आले होते, मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही. हे ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती. मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं. पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आले होते आणि बिर्याणी खाऊन आले होते. हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा 83% पोहोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 12% वाढ झाली. विशेष म्हणजे कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात यंदा 75% पाणीसाठा जमा झालाय, तर राज्यातील 20 मोठे प्रकल्प 100% भरले. उजनी धरण सध्या 104% भरलंय. उजनी धरणामध्ये सध्या दौंडवरनं 20,000 क्युसेक आणि स्थानिक परिसरातील 15,000 क्युसेकची आवक होते. त्यामुळे धरणातनं भीमा नदीमध्ये आता 45,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आलाय. त्यासाठी उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटानं उघडलेत. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांची पाणीचिंता मिटतीये. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा जमा झाला असून पाणी कपातीची गरज नाही असं पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्यानुसार महिला आणि बालविकास विभागानं लाभार्थी 1183 कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठवली आहे. या यादीत सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जळगावच्या वडोदा शिवारात वन्य प्राण्यांनी मका पीक अक्षरशः जमीनदोस्त केलं. आधी निसर्गाचं संकट, त्यानंतर आता वन्य प्राण्यांचा त्रास होत असल्यामुळे करायचं काय अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. तातडीनं पंचनामे करून मदतीची मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड इथून जवळच असलेल्या येवती इथे वगदी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बैलगाडीच्या सोबतीनं गाव प्रदक्षिणा घालून जुंपलेल्या मानाच्या बैलगाड्यांची पूजा केली जाते. यावेळी बहिरोबा की जय या नामघोषानं परिसर दणाणून गेला. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथे मरीमाता यात्रेनिमित्तानं 12 गाड्या उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. 12 गाड्या बघण्याकरता संपूर्ण साकेगावकर तसंच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. सोलापुरात जीएसटी क्रमांक देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या 2 अधिकाऱ्यांना एसीबीकडून अटक करण्यात आली. जीएसटी क्रमांक देण्यासाठी 5,000 रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. एक मोठी बातमी यावेळेला बघूयात. पुण्यातील राजा बहादूर मिल्स इथल्या किकी नावाच्या पबमध्ये शहरातील नामांकित कॉलेजची फ्रेशर्स पार्टी आयोजित करण्यात आली होती. ती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं बंद पाडली. या पार्टीमध्ये शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती. कुठलंही ओळखपत्र न बघता तसंच एंट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजेसमधील 17 ते 21 वर्ष वयोगटातील मुलांना या पब चालकांनी प्रवेश दिला असा आरोप मनसेनं केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते. तर पुण्यातल्या एका नामांकित कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी ही एका पबमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं बंद पाडली. अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याचसोबत एंट्रीचं कोणतंही रेकॉर्ड रजिस्टर ठेवण्यात आलेलं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुद्धा तिथे उपस्थित होते. आणि आता पुढे